आहे आणि पांडू आणि जिथपर्यंत सूरज मैदानामध्ये आहे तिथपर्यंत नक्कीच पारड हारण्याला सांगायला जड असेल. आणि आत्ताच्या या युगामध्ये असं वाटतं अमोल मला की 6 चेंडू 13 जी धावा आहेत ते एक इझी टार्गेट म्हणू शकतो आपण. आणि हा उचलून खेळलेला आहे, कॅच होण्याची शक्यता आहे आणि हे कॅच हो मुसाने मात्र कॅच पकड़ले. कलू गए जनाब, वरना किसने सोचा था कि मच्छर को भी अगरबत्ती लगानी पड़ेगी. और इसी बीच एक प्राइज आया है हमारे फारूक भाई की तरफ से, 500 रुपए का इनाम आया है, फारूक भाई ने दिया है मूसा के लिए. यहाँ पर पैसों की बरसात हो रही है, हरे हरे गांधी यहाँ पर निकल रहे हैं, कभी फैयाज की जेब से कभी फारूक की जेब से. मुसा 500 रुपये कॅश आलेलं आहे, कॅश पकडण्यासाठी फारूक भाई यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज. फारूक भाई फैयाज भाई पैसे घेऊन आलेले आहेत. एटीएम चमचमाते नोट. 2000 के पहिले गुलाबी होठों की बारिश होती थी, आता मात्र गुलाबी नोटों की बारिश होती. अमोल आपल्या सरपंचाला जर बघितलं असतील ते खूप निरीक्षकाने एकदम मॅच बघतात आहेत, काफी उत्साह दिख रहा है उनके चेहरों पर. मुझे लग रहा है कि पोस्ट मैच सेरेमनी में कुछ ना कुछ तो डिक्लेरेशन उनकी तरफ से होने वाला है. काय चेंडू टाकला बघा, कुठे चेंडू गेला. कॅप्टनला मात्र सलामी दिली, कारण का आनंद काळेकर जिथपर्यंत जेव्हा सरपंच साहेबांना भेटला तर ते 10 हत्तीचं त्याच्या अंगामध्ये बल आलेलं आहे. आता तर मात्र फ्री हिट तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. बॉल बघा नीट, कारण का पुढचा चेंडू फ्री हिट. 5-12 और इसी बीच हमारे दापोली से जनाब नवीद सैयद यहाँ पर आए हैं. मैं उनसे गुजारिश करूंगा कि वह पवेलियन में आकर बैठे. जनाब नवीद सैयद हरने से सॉरी, जनाब नवीद सैयद, उनसे मैं गुजारिश करूंगा पवेलियन में आकर बैठे. संधी आहे, परंतु काय घडलंय मित्रा, तू काय केलंस. जसा अंघोळ करताना साबण निष्ठावा ना, तशी मनसूर सर काही त्याचे लोक कॅच मध्ये निसटलेली आहे. साबण निसटावा की नाही, साबण निसटतो की नाही. मनसूर सर कॅच बद्दल तुम्हाला काय म्हणायचंय. थोडंसं ग्राउंड अनइव्हन असल्या कारणाने मला असं वाटतं की जे अंदाज आहे तो बरोबर बांधला नाही विकेटकीपर नियाजने. 4 गेंदों में 11 रन, 4 गेंदों में 11 रन. अरमान सामने है और अरमान के सामने है फरमान. फरमान लेकर जाएंगे अरमान के लिए गेंद. आता मग की नक्कीच सूरजला मात्र नॉन स्ट्राइक एंडला ठेवायचंय. सूरजला नॉन स्ट्राइक एंडला ठेवावं लागेल. फयाज भाई कैते चलू हा सामना पाहिला नाही तर काय पाहिलं. जबरदस्त सामना मात्र ऑन आहे. फयाज भाई सुद्धा नक्कीच पैसे लावले तुम्हाला दिसतील, परंतु अजून मला पैसे लावलेले नाहीत. 3 गेंदों में 10 रन. अमोल या ओव्हर मध्ये या बॉल मध्ये जर समजा एक छक्का किंवा एक चौका नाही आला तर मला असं वाटतं 80% ऑफ द मॅच गोज इन फेवर ऑफ मांदिवली. नक्कीच, कारण का नॉन स्ट्राईकला मात्र तुम्हाला नक्कीच सूरजला ठेवावं लागणार. कारण अरमान मात्र आता नवीन बॅटर आलेला आहे. अरमानने सुद्धा मॅचेस काढलेले आहेत, परंतु नजर मात्र सूरजची बसलेली आहे ग्राउंडवर. बरोबर आहे. फरमान आणि ही फुलटॉस दिलेले आहे, खेचलेला आहे, बॉल जातोय बाउंड्रीले. ओहो काय कॅच पकड, चुम्मा घेतोय, चुम्मा दे चुम्मा. 2 गेंदों में 10 रन. मांदिवली एक ऊर्जा, सभी प्लेयर्स के अंदर एक ऊर्जा वहां पर मांदिवली के प्लेयर्स में. 2 जबरदस्त ताल्या, मोसासाठी ताल्या वाजवायचे. कोच घेऊन आतमध्ये जायचं आहे. लियाकत भाई अपने जज्बात पे काबू रखे और कुर्सी पे बैठे प्लीज. बघा काय कॅच पकडली आणि आतमध्ये गेलेला आहे आणि काय किसिंग घेतोय. कॅच भेटलेली आहे, जबरदस्त काय किस घेतलेला आहे. तर डबल नाही, एक काय तेच भारी आहे. 2 चेंडू आणि 10 धावाचं समीकरण. 2 चेंडू 10 धावा. सूरजला नॉन स्ट्राइक एंडलाच ठेवावं लागेल जिंकायचं असेल तर. आणि वर्ल्ड कपची सिच्युएशन आलेली आहे. नक्कीच वर्ल्ड कपची सिच्युएशन. 2 चेंडू 10 धावा. और इसी बीच बॉलर के लिए एक और प्राइज आया है. अगर वो मैच निकालते फैयाज की तरफ से 500. फरमान अब की बार हनीफ के लिए, और ये वाइड डिलीवरी. और ये 1 रन, वाइड बॉल 1 रन, 2 रन मिले हैं.
और ये अननेसेसरी यहाँ पर 2 रन गंवा चुके हैं। देखो 2 रन में 8 रनों की जरूरत आ गई है। यहाँ पर कोई जरूरत नहीं थी कीपर को एक्स्ट्रा ऑर्डिनरी यहाँ पर करने की। बॉल को डेड करा लेते थे, स्टंप को उखाड़ लेते थे और बॉल को डेड करा लेते थे, तो कोई रन नहीं था यहाँ पर। और आप चले गए हैं सूरज स्ट्राइक के ऊपर। सूरज ही है जो यहां पर संजीवनी का संचार कर सकते हैं समीर 11 के टीम में। उसके सामने है फरमान। फरमान भागेंगे और ये फुल टॉस डिलीवरी खेल दिया है उसे और ये 6 रन। 6 रन और ये एक गेंद में 2 रनों की जरूरत। मैं बताना चाहूंगा यहां पर अगर समीर 11 को ये मैच जीतनी है तो उन्हें 2 रन कंप्लीट करने होंगे। देयर इज नो टाई इन दिस मैच। नक्कीच कीपरवर जे प्रेशर आलं ते नक्कीच त्याची चर्चा होईल मुसा। आता मात्र षटकार आपण पाहिलं। आता 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धा नियम आहे आणि कमिटीच्या सर्व खेळाडूंनी बाउंड्री लाईनवर राहायचं। शेवटचा चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे। कमिटीचे जेवढे खेळाडू असतील आड़े के सभी प्लेयर से गुजारिश करूंगा सारे लोग बाउंड्री पे रहे। हो प्रेशरचा सामना आहे। 1 चेंडू 2 धावा। ओहो डॉट चेंडू। नक्कीच मानदेवला संघ जिंकलेला आहे। कोणी त्रिशट काढायचे नाहीत। कोणत्याही खेळाडूला विनंती आहे त्रिशट काढायचे नाहीत। क्या मैच और क्या नजारा यहाँ पर। माशाल्लाह बहुत अच्छी तरीके से खेले हैं मानदेवली 11 के प्लेयर्स। त्रिशट परिधान करायचं मानदेवली, नंतर पेनल्टी बसेल। त्रिशट परिधान करायचे और ये मैच इस तरीके से मानदेवली 11 जीत गई है।